तर आता सीईटीचा रिझल्ट लागलेला आहे, तुम्हाला माहिती सीईटीचा रिझल्ट लागून आता भरपूर दिवस झाले. तर भरपूर जणांचा रिझल्ट काही जणांचा रिझल्ट पॉझिटिव्हमध्ये लागतो, काही जणांचा निगेटिव्हमध्ये लागतो. म्हणजे काही जणांना अपेक्षा खूप असतात की आपल्याला जवळपास 72 किंवा 75% भेटूनच जातील. तर त्यांना ते पर्सेंटेज भेटते नाही आणि त्यांना जवळपास 40-45% भेटतं आणि नंतर मग विचार येतो की आपल्याला ॲडमिशन भेटेल का. कारण काहींचं ड्रीम कॉलेज असतं की मी DY पाटील ॲडमिशन घेतलं पाहिजे किंवा VIT सारखं कॉलेजला ॲडमिशन घेतलं पाहिजे किंवा आपलं अमृतवाहिनी जर घेतलं तर तिथं घेतलं पाहिजे. बट तिथला कट ऑफ जर चेक केला तर भरपूर कट ऑफ लागलेला. तुम्ही 2024चा कट ऑफ बघितलं नसेल तर कट ऑफ बघून घ्या एकदा आणि कट ऑफ कुठं बघायचा ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आता मुद्द्याकडे वळूया आपल्या. तर तो म्हणजे की आपल्याला ॲडमिशन भेटेल की नाही. तर भरपूर सारे डाऊट असे मुलांच्या मनामध्ये असतात. तर टेन्शन घेऊ नका, तुम्हाला मी तुमचे डाऊट A to Z क्लिअर करायचा प्रयत्न करणार आहे. तर चला काही टाइमपास न करता व्हिडिओ करूया सुरू. तर आता बघायला गेलं तर भरपूर सारे मुलं असे की ज्यांना इंजिनिअरिंगच करायची आहे. हे पण त्यांना माहिती नाही की इंजिनिअरिंग म्हणजे काय असतं, इंजिनिअरिंगमध्ये गेल्यानंतर काय होतं, काय असतं ॲक्च्युली. पुढे गेल्यानंतर आपल्याला कशा प्रकारे नॉलेज दिलं असतं आणि त्यानंतर आपली प्लेसमेंट वगैरे हे सुद्धा माहिती नसतं. तरी पण त्यांना घ्यायचं असतं तर इंजिनिअरिंगलाच घ्यायचं असतं. तर जाऊ द्या, त्यांचा आहे प्रश्न तो आपण त्यांना सांगायचा एक प्रयत्न करणार आहे. तर तुम्हाला हे सांगतो बाळांनो की तुम्हाला ॲडमिशन जर घ्यायचं असेल इंजिनिअरिंगला, बट तुम्हाला जर मार्क्स कमी पडले, तुम्हाला समजत नाही आहे की आता काय करू मी, CITला मार्क्स कमी पडले, मला जर 7 आणि 8% पडले आणि मला ॲडमिशनच भेटत नाही आहे, तर अशा वेळेस काय करायचं. तर भरपूर सारे मुलं तुम्हाला काय सांगतील किंवा बाकीचे यूट्यूबर तुम्हाला एकच सल्ला देतील की तुम्ही 1 वर्षाचा गॅप घ्या आणि त्या गॅपमध्ये तुम्ही प्रिपरेशन करा, परत तुम्ही तयारी करा. म्हणजे तुम्हाला 1 वर्षाचा परत गॅप घ्यायचा आहे, परत दुसरी CIT द्यायची आणि त्यानंतर परत तुम्ही तिथं ॲडमिशन घेऊ शकता. तर एवढं करण्यापेक्षा तुम्हाला सांगतो एवढं नका करू. कारण काय गॅरंटी की तू परत CIT दिली आणि परत तुला जर चांगले मार्क्स पडू शकतात, काय गॅरंटी. परत जे आहे तेवढे मार्क्स पडू शकता ना किंवा त्याच्यापेक्षा कमी. बट तुला जर कॉन्फिडन्स असेल की मी CIT परत देऊ शकतो आणि मी परत त्याच्यापेक्षा चांगले मार्क्स गेन करू शकतो, तर असं जर तुला कॉन्फिडन्स वाटत असेल तर तू इझिली करू शकतो ते. बट भरपूर मुलांचं तसं नसतं. काही केसेसमध्ये कसं असतं मुलांचं की आपण CIT देतो बट त्यानंतर त्यांना परत देऊशी नाही वाटत CIT. कारण एकदा दिली जर मार्क्स कमी पडले तर परत इच्छा मोडून जाते त्यांची. तर हे लक्षात घ्या, भरपूर जणांच्या हे लक्षात येत नाही. तर अशा वेळेस काय करायचं, तुम्हाला ॲडमिशन भेटत नाही तर अशा वेळेस काय करायचं, तुम्ही आता कट ऑफ चेक करा. भरपूर साऱ्या कॉलेजचा तुम्ही कट ऑफ चेक करा. ज्या कॉलेजला आता भरपूर सारे असे कॉलेज जवाहर एज्युकेशन सोसायटी बघायला गेलं तर असे भरपूर सारे कॉलेज आहे की ज्यांना कट ऑफ कमी लागतो आणि मुलांना काय करायचं असतं, मुलांना IT कॉम्प्युटरलाच ॲडमिशन घ्यायचं असतं. तर बाळांनो हे बघा, IT कॉम्प्युटरची सध्या खूप हाल चालू आहे. तुम्हाला खरं सांगतो, एक माझा व्हिडिओ येणार आहे सध्या IT कॉम्प्युटरवरती, तुम्हाला तो व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल त्यामध्ये काय दिलेलं आहे. तर तुम्हाला हे सांगतो, तुम्हाला जर IT कॉम्प्युटर घ्यायचं असेल बट तुम्हाला 7-8% पडले तर ॲडमिशन भेटणं शक्य नाही दादा. त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, तुम्ही इलेक्ट्रिकल सुद्धा जाऊ शकता, मेकॅनिकल सुद्धा जाऊ शकता, त्यानंतर तुम्ही अदर ब्रँच आहे त्याच्याकडे सुद्धा जाऊ शकता आणि त्या ब्रँचमधून तुम्हाला स्विच करता येतं ITमध्ये. हे भरपूर जणांना माहिती नाही आहे, तर तुम्हाला स्विच करता येतं. तर हे लक्षात घ्या, तुम्ही मेकॅनिकल जर घेतलं तर तुम्हाला, आणि ह्या कोर ब्रँचेस आहे सगळ्या, तुम्ही मेकॅनिकल घेऊन तुम्ही ITकडे जाऊ शकता. बट IT घेऊन तुम्ही मेकॅनिकलना किंवा सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल नाही जाऊ शकत, रिव्हर्स पोझिशनमध्ये नाही येऊ शकत. बट तुम्ही मेकॅनिकलमध्ये ITमध्ये प्रवेश करू शकता. तर हेच भरपूर मुलांना माहिती नसतं आणि CITला मार्क्स कमी पडले तर टेन्शन घेता. तर टेन्शन नाही घ्यायचं भाऊ, जे होईल ते होईल. फक्त तू प्रयत्न करत राहा. तुझी जर ITमध्ये सिलेक्शन नाही झालं तर टेन्शन नको घेऊ, बाकीच्या अदर ब्रँचला ट्राय कर, त्या ब्रँचला तुला नक्कीच ॲडमिशन भेटेल. तर तुम्हाला A to Z माहिती समजली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, कारण भरपूर सारे मुलं टेन्शन घेतात. तर त्यांना सुद्धा समजू द्या की CITला कमी मार्क्स पडल्यानंतर काय केलं पाहिजे. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काय मस्त राहा.